आली बघ आपली. अगं बाई आप्पे हालीच बाई तू. बरं झालं. आता सांग ह्यातलं तुला काय बनवू तुझ्या आवडीचं खायला? तू नुसती ऑर्डर सोड. अक्का अगं असं काय करतेस? तुम्ही सगळेजणी मोठ्यात माझ्यापेक्षा, तुम्हाला जास्त अनुभव आहे. मी काय ऑर्डर द्यायची तुम्हाला? आप्पे तू काय बोलायला ऐकतीस आहे आम्हाला? आता सगळ्यांनीच थोडे थोडे भाजी आणल्यात ना, मग आपण एक काम करू, सगळ्या भाज्यांची मिळून एक भाजी बनवू काय? हा चालतंय की तसं पण. चाल. हे बायकांनो चला पटापटा आवरा. आप्पे तुझ्या लग्नाचं वेगळं जेवण पाहिजे बरं का आम्हाला. का लग्नाचं जेवण असं समजा की. अर्जुनराव लय हुशार आहे की. दुईत एक काडी करू नका तुम्ही. नाही नाही भाऊजी, लग्नाचं वेगळं जेवण पाहिजे. हा बर 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 तसं करू. नाही ते एक काम करू, एखादी पुढची गोड बातमी आली ना की देऊ जेवण. मग काय अर्जुनराव कधी आहे पुढची गोड बातमी? आता काय कलेक्टर मॅडम म्हणतील तेवढं करू. गप्प बसा तुम्ही जा की दुसरं काहीतरी काम करा. लाजली बघा पोरगी. बंदूकच मागवतो आणि कोळ्याच घालतो तिला. खटक्याव बोट आणि जाग्याव पलटी. लुक तू काय तिची हिंमतच कशी झाली, सगळ्यांसमोर मला बोलती. आता सोडत नसतो तिला. अरे घे जरा थंड घे, एवढं नको तापू. तुमचं काय जातंय, तुम्ही काय पडू नका ह्याच्यात. ए जरा सांभाळू ना, उगा वड्याचं तेल वांग्यावर काढू नको. संकल्प. साहेब इथं धंदा बंद व्हायची वेळ आली. काय नाही होणार लोक तुके. साहेब कलेक्टर आदेश काढतो म्हणलाय. थांब की जरा. आमदार होतोय मी, आमदाराला झुकून सलाम करतात ही लोक. हा मग कलेक्टर असू दे ना, तर कलेक्टरचा बाप. आमदार म्हणाल तीच ऐकायला लागतंय. साहेब तुम्हाला लय स्पष्टच सांगतो, अर्जुननं फसवलं तसं तुम्ही. नाही तसं काय होणार नाही, साहेबांचा शब्द आहे. साहेब त्या अर्जुनला सगळ्यांसमोर नागडं करणार होतो मी, पण सरकारने गप बसवलं. का? लुकतुके तुमच्यावर बी विश्वास नाही माझा. तुमचं काय जात होतं? अरे तो माझ्या घरचा माणूस आहे लुक तुके. इलेक्शन होऊ दे अजून. तू येडा आहे का जरा? अरे त्यानं आपलं बी काढलं असतं सगळं. म्हणून म्हणतोय मी इलेक्शन होऊ द्या. साहेब कसं आहे ना, आज मी मुंबईला होतो, तिथं 3 हाफ मर्डर केलेत मी, आणि ते सगळं सोडून गावाकडे आलोय. आता जर का गोष्टी माझ्या गळ्याशी आल्या तर आता हाफ मर्डर नाही, डायरेक्ट विकटच. लुकतुके आता तुला तापलाय, जा घरी जा, आपण करू काहीतरी. जा. साहेब काय बी झालं ना तरी धंदा बंद नाही झाला पाहिजे. धंदा बंद नाही झाला पाहिजे. लुक तुके माझा शब्द देतो, तुझा धंदा बंद होणार नाही म्हणजे नाही, फायनल. तरी बी त्या नवरा बायकोला सोडणार नाही मी. आता जा तू शांत हो, नंतर बोलू आपण. विषय लय खोल आहे बरं का साहेब माझा. खरं तर तुमच्यावर लोकांचं असलेलं प्रेम पाहिलं आम्ही. तुम्हाला इथे आसगावची आस म्हणतात तेही कळलं आम्हाला. तर तुम्ही तयारी कशी केली ते सांगा. मी माझी सगळी तयारी घरूनच केली होती. मी 2 वर्षांपासून अभ्यास करत होते. तुम्हाला घरून अभ्यास करताना काय अडचण नाही आली? मग अडचणी आल्यात की, पण त्या अडचणींवर मी मात करत राहिले. आणि खरं तर मी आज इथवर पोहोचले ते माझ्या सगळ्या घरच्यांमुळे. ते माझ्या सोबत होते ना, म्हणून झालं बघा हे शक्य. आणि अडचणी येतच होत्या, पण त्यासोबतच मला प्रेरणा मिळाली. एक मिनिट.
ए अगं मला कशा हे माझे मिस्टर सब इन्स्पेक्टर अर्जुन विनायक कदम. नमस्कार. यांनी मला लई सपोर्ट केलाय. मॅडम तुमच्या दोघांचा एकत्र एक फोटो घेऊ का? घ्या की. अर्जुन आपे आरशाची किनार आहे ना थोडी पुसली पाहिजे का? शर्ट काढ. काय एवढं? अर्जुन शर्ट काढ. तुला केवढं लागलंय? अगं आपे नाही लागलंय तुला? एवढं काय नाही लागलं. एवढं नाही लागलं म्हणजे? अर्जुन ते काळे निळ झाले. मी तुला सकाळपासून कितीदा विचारलं तुला लागलंय का लागलंय का? सकाळपासून तू फिरतोय. मला मला नको दे. काय 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 पण बाबांच्या मध्ये काय 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 लागलंय तुला? तू अगं एवढं काय दुखत नाही ते. तू खाली बस बरं आधी. बस इथं. अगं मी आलीच. आपे बस. डॉक्टर मला माहितीये हे वण आत्ताचे पण हा भार लय आधीच आहे. नाही यार तू खरंच आहे. अजून आपल्या लग्नाच्या आधी आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो ना तेव्हापासून तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतास आणि मी तर तुला पाहिलंही नव्हतं तेव्हा. आमदाराच्या पोराने जेव्हा माझी ओढणी ओढली होती तेव्हा तू पाठीशी खंबीरपणे उभा होता. कदम काय म्हणतात नियती नियती. हा तू म्हणली ना मला आता आयुष्यात ज्यावेळी मी पडले त्यावेळी तू होतास सावरायला है ना. आता मी काय सांगतो एक आयुष्यात तू जराशी असशील ना सोबत तर मी पडणारच नाही कधीच कुठंच. तिकडे काय काय ना एक सांग मी आतापर्यंत लय यायला तुझ्यावर शंका घेतली पण अजून इथून पुढाचं नाही होणार कारण मला कळून चुकलंय. तू लई सच्चा आहेस रे. इथून पुढे कधीच नाही घेणार शंका कधीच नाही.
अरे लागलो ना. नाही अगं नाही ते हे असतं ना ते प्यार का मिठा मिठा दर्द तो असेल बहुतेक है ना. मोरे मतदान कार्ड चेक करायचं सगळ्यांचं मगच आत सोडायचं. दादा काय वडापाव वगैरे नाही नको. सरबत थोडा घेतो नंतर. बर वर्षातही बचत गटाच्या सगळ्या महिला आल्या पाहिजेत काय. चला. किती टक्के झाले. 20. शम्मारी तो हाय का हितच. लुकतुके लईच मनाव घेतलं वाटतं तू. सोडणार नाही मी ह्याला. माझ्याकडनं ट्रॉली घेतली गावभर मिरवणूक काढली आणि शेवटी उलटला माझ्यावरच. अजिबात सोडू नको बघ याला. आत्ता जाऊन गचांडी धरतो त्याची. लगेच नको. आपल्या सुजय साहेबांचं मतदान सुरू आहे. ते काय का असं ना ती आपली समजती कोण स्वतःला. उद्या ती काय बी झाली तरी शेवटी हाय कोणती बाईच ना. मला बोलती मला. तुके त्या आपलीची काही चूक नाही. सगळी चूक ह्या अर्जाची आहे बघ. म्हणूनच तर ना अबे आधी जे काम करायला ते तर कर. सुजय साहेबांना मतदान कर मग कर काय करायचे ते. चल 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 चल. या स्वप्नील सर. हा हे आपले लुकतुके साहेब वाळवाले. नाव लिहायची काय गरज नाही ना. नाही हा म्हणजे काय गरज नाही ना. नाही लिहावं लागेल. जाऊ द्या सर मी आहे नाही. जाऊ द्या जाऊ जाऊ तसं जाऊ द्या सर जाऊ द्या. काय सब इन्स्पेक्टर साहेब ड्युटी नीट करायची बरं. पैसा बोलता है, पैसा बोलता है. सुजय भाऊ. काय झालं साहेब. चिंचुके नमस्कार हाय हॅलो काय आहे का नाही का डायरेक्ट काय झालं. अहो साहेब तुमचंच आहे पोलीस स्टेशन. बोला की. तुम्हाला नाही का इलेक्शन ड्युटी. अहो साहेब सगळेच इलेक्शन ड्युटीवर गेले तर इथं पोलीस स्टेशनात कोण थांबणार नाही का. कशाला लाकडं कागद सोडून काय या स्टेशनात. त्याला सोडा चल रे. अहो साहेब तसं सोडता येणार सोडा नाही. त्याला. अहो साहेब साहेबांना विचारलं पाहिजे आमच्या. मी सांगतोय ना सोडा म्हणून सोडा. मला एकदा अर्जुन सरांना फोन लावू द्या मग काय असेल ते बघू आपण. ठीक आहे चालतंय. तू तुझ्या साहेबाला फोन लाव मी करप्शन स्क्वॉडला फोन लावतो. हा आणि ती पहिले तुझ्या वहिनीसमोर देतो टाकून. होऊन दे मग काय व्हायचंय ते. चालतंय ना. अहो साहेब थांबा की मी सोडतो म्हणलंय ना तुम्ही ना. साहेब फोन कट करा पहिल्यांदा मी सोडतो. म्हणलं होतं ना मला सोड म्हणून. आता बघा रॉकेट आहे ना कसा आडवा तुडा घुसतोय. चल रे काम आहे आपल्याला. अर्जुन काय झालंय तुला. कुठे काय मस्त शांत शांत काय. ते भूक लागली असेल बहुतेक. तुला भूक लागली का. मग मी घरून डब्बा मागवते. नाही चिंचुके बरोबर झालंय बोलणं माझं. तो म्हणला की तू येतो ड्युटीला मग मी जाईल. मग मी येईल घरी जेवायला. अरे खरंच का. हा येईल. नाही तर मी डब्बा मागवते. नाही नको मी येतो घरी. या आपल्याला इथनं काढावं लागेल बरं. तर ते इथं असेल तर आपल्याला फेक मतदान करता येणार नाही. महिला बचत गटाच्या बायका आल्यात का. काही आल्यात काही बाकी आहेत. पाठवतील कामाला मग त्या. हे बेस्ट आहे. ये
कलेक्टर मॅडम 1 मिनिट या ना जरा. ह्या काही 10-12 बायका आहेत बचत गटाच्या, त्या आल्या नाहीत अजून. एकदा जाऊन येते का तू? बरं हा म्हणजे तू गेली तर त्या पटकन येतील नाही का, वेळ बी कमी आहे. हो चालतंय भाऊजी, मी येते बोल. लिस्ट देऊ का? नाही नाही, मला माहिती आहेत की आलीच. आई मावशी या पटकन या. आपले गेले तर मतदान करू ना, जावं नको. पिवताई भाऊजीने लई चुकीचं केलं. तू शांत हो बघू. हे घे पाणी पी. मला नकोय पिवताई पाणी, आणि मी अशी कशी शांत होऊ सांग तू. मला सांग, आपण काय आज ओळखतो का या लोकांना? अगं पिवताई पण अगं आज निवडणूक आहे, ती तर होऊ द्यायची ना. निवडणुकीच्या आधीच ते असं वागले. हे तुला माहिती ना, सुजयचा स्वभाव आधीपासूनच असा आहे. पिवताई अगं मग ते खोटं का बोलतायत? जाऊ दे ना, सोड तू. असं कसं सोड पिवताई, तुला दिसत नाहीये का? हे बघ, मला सगळं दिसतंय, पण काय करायचं ना तेच कळत नाही. पिवताई तू असं काय बोलतीयस? अगं दुसऱ्या कोणाचा नवरा असता तर, तुझा नसता तर? सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं मी आता इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा मला प्रश्न विचारला, तुझा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर तू काय करशील? मग काय म्हणालीस तू? ठामपणे उत्तर दिलं, मी त्याच्यावरही कारवाई करेन. आपे तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. असं कसं म्हणतेस पिवताई तू? आतापर्यंत त्यांनी फसवलंय मला, काय सगळ्यांनाच फसवलंय. अगं माझ्या तोंडातून त्यांनी लोकांना आश्वासनं द्यायला लावलीत ना, आणि आज काय केलं? लोकांना पैसे शी. तू शांत हो बघू. पिवताई मी तेव्हाच शांत होईल जेव्हा यावर काहीतरी कारवाई होईल. आपण यावर काय करणार आहे आपण, सांग बरं. हे बघ, मी सांगते ते ऐक. तू ट्रेनिंगला जा, तू ऑफिस जॉईन कर, आणि मग पिवताई मी कलेक्टर झाली आहे, मला उद्या चालून ऑफिस जॉईन करायला लागेल. माझ्या घरचेच असे वागल्यानंतर मी कसं काम करणार आहे? मग काय करायचं असं म्हणणं आहे तुझं? माझं फक्त एवढं म्हणणं आहे की याची बातमी झाली पाहिजे. सुजय भाऊजींनी पैसे वाटले याची बातमी झालीच पाहिजे. नाही देऊ शकत मी. का पिवताई, का नाही देऊ शकत? अगं कॉलेज मधली आपे आता आपण कॉलेजमध्ये नाहीये. मला एक लहान मुलगा आहे, अगं त्याचा तरी विचार कर. पिवताई अगं तू काय बोलतेस? आपे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस की मी आरूला घेऊन एकटी कशी राहिली आहे. गावातली लोक माझ्याविषयी काय विचार करायचे ते. आरू किती शांत शांत झाला होता, आत्ताशी कुठं तो घरात आल्यावरती खुल्लाय. हो पिवताई, पण त्या गोष्टीची किंमत तू या गोष्टी. मला हे असे अवघड प्रश्न नको विचारूस, माझ्याकडे नाही उत्तर. प्लीज मला फक्त बातमी कर असं म्हणू नकोस प्लीज. आणि आपे, आपल्यातलं हे नातं माझ्यासाठी कायम असंच राहील. सुजय भाऊजींच्या आजच्या बोलण्यावरून कळाले ते लोकांसाठी काही काम नाही करू शकत. नाही तसं काय नाही. त्यांची बाजू का घेतोयस? मी त्याची बाजू नाही घेते, मग काय करू? मला कंटाळा आला या सगळ्या घरातल्या भांडणांचा. मग सुजय भाऊजी जसं वागतात तसं त्यांना वागू द्यायचं का? तुला एवढ्या दिवसात लक्षात आलं नाही का? माझ्या घरातली माणसं अशीच आहेत. माझ्या घरचे नाही आहेत का ते? तुझ्या बोलण्यावरून तरी वाटत नाही मला तसं. म्हणजे हे जे काय बारक्यासारख्या गोष्टींवरून तू सारखं बारक्यासारख्या नाही अर्जुन, ही बारकीसारखी गोष्ट नाहीये. अरे ते ताई, त्यांचं 10 वर्षाचं बारकं लेकरू होतं, त्यांना मारलंय. आपे जर सुजयने त्यांना दारू पाजली नसती ना, त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी पैशाने दारू पिली असती आणि बायकांना पोरांना मारलंच असतं. अच्छा, म्हणजे या सगळ्यात माझी चुकी आहे. मी तरी थांब, मला नीट सांग. मला तू नीट सांग, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्यासाठी जास्त महत्वाचं काय? तुझी नाती का तुझी तत्व? काय उत्तर? अर्जुन, जर माझं पोस्टिंग साताऱ्यात झालं ना तर मी कसलीच हायगाय करणार नाहीये. मी या घरात घरची सून असेल, पण उमऱ्याच्या बाहेर मी फक्त आणि फक्त लोकांची असेल. काय करू पाले, एकटीच स्वयंपाक करती का काय? हा, थोडं राहिले आवरते. काय ग रुक्मिणी, एवढ्या 3 सुना तुला, पण एवढी तुझी मोठी सून किती राबते ग घरात.
काय करायचं बाई, त्या दोघींनी त्या गावावर फिरत असतात बघ. अहो असं काही नाही आई, त्या दोघींना कामं असतात ना. हा, कसली कामं? घरातली कामं सोडून गावच्या गावक्या करायची कामं आहेत त्यांना फक्त. नाहीतर काय. रुपाली, तुला ना मी खरंच कधी बोलले नाही, पण आता बोलतेच बघ. म्हणे तू काय बोलूच नकोस बाई. काय झालं आई? नाही रुक्मिणी, दम जरा, मला ना राहवतच नाही अगं. रुपाली, खरंच मी आता बोलतेच बघ तुला. रुपाली, अगं डॉक्टर काय म्हणतात ग? काय म्हणणार डॉक्टर, चालू आहे ट्रीटमेंट. अगं तुझी गाडी पुढे जात नाही का हे माहिती आहे का तुला? का? हेच अशी सगळी घरातली कामं करत बसती ना तू, आराम मिळतो का तरी तुला? नाहीतर काय. अगं रुपाली, अगं आता घरात 8-10 माणसांचं 2 टायमाचं जेवण, धुनी, भांडी आणि साडलोट. हा, अहो पण अपर्णा आणि पिऊ असतात की मदतीला? आहेत ना, नुसत्या नावाला तोंडी लावायला. अगं मऊ लागलं की कोपऱ्यापासून खणणाऱ्यात दोघी पण. असं नाही हो आई. अगं नाही रुपाले, तू लय भोळी आहेस बघ, आणि त्या पक्या चॅप्टर आहेत, त्यांनी ना गोड बोलून बोलून तुला गंडावलंय. अहो मावशी, हे बघ बाया रुपाली, तुला जर बाळ पाहिजे असेल ना तर तू आराम केला पाहिजे, एवढं कळतंय मला. हा अगं रुपाली, अगं कधी कधी स्वार्थी झालं पाहिजे माणसानं. अगं स्वतःचा पण काहीतरी विचार करायला पाहिजे का नको? हा मग हे बघ, तू एक काम कर आता ना, तू काय काम नको करू, तू जाऊन फक्त आराम कर. आवडते इथलं आणि राहू दे, आम्ही बघू काय कामाचं, तू जा आराम कर. जा. बर. रुक्मिणी, आता हे बंद नाही झालं पाहिजे बर का, चांगलं लावून दर हे. नाही. सरांचा फोन आहे का? सांग की मग, उचल आणि सांग मी येते म्हणून. हा सांग. हॅलो सर, मला नाही जमणार यायला. पिऊताई अगं. हो कलेक्टर मॅडम, तुम्ही कितीतरी टिवटिव केली ना, शेवटी ती माझी बायको आहे हे विसरू नका. त्याच वाईट वाटतंय भाऊजी. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. बापू, तुम्ही कधी आला? अहो मगाशी झालो, बघितलं तुम्हाला शोधत होतो, दिसला नाही कुठं. गाण्याचा आवाज आला, म्हणलं इकडेच असणार आहे. आपलं असंच असते बघा बापू, तेव्हा गाणी म्हणत म्हणत काम करायचं. माझं बी काम होत आलंय, जरा चिक्कूच्या बागेत गावात वाढलेलं, म्हणलं काढून टाकावं. काय म्हणताय बाकी? काय नाही, इकडनं निघालो होतो, म्हणलं तुमची गाठ घ्यावी. बापू, आता राणी नसेलच ना रस्त्यावर? का हो? आता लेक एवढी कलेक्टर झाली म्हणल्यावर. ती बी आहेच, काय पण म्हणाही नाही करावं. आता जीवाला लय गार वाटतंय बघ. वाटणारच की बापू, आप्पीच्या स्वप्नासाठी तुम्ही नुसती का वाट बघितली नाही, तर तिच्या बरोबर राबलाय, लई मेहनत घेतली बघा तुम्ही.
मला तर असं वाटतंय आपलीसारखी लेक प्रत्येक घरात असू दे आणि तिचा बाप बापू सारखा असू दे. तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय असं वाटतंय बघा मला. नाही साधी गोष्ट नाही ती बापू. आता खरी कसरत पुढे हो. पुढं आणि काय पुढं काय म्हणजे काय? आता पोस्टिंग आलं, अजून पुढची प्रोसेस. अहो काय झालं? कापलं काय? बघू बघू बघू. थांबा थांबा. काय नाही बापू, थोडी माती लावली की झालं. विनायकराव, मला वाटते आता पास करा बरं का तुम्ही. काय काय म्हणून काय विचारताय? असं शेतात काम करणं बंद करा. हा मला बी वाटतं तसं कधी कधी. मग खरं आहे का नाही मी बोलतोय ती? खरं सांगू का बापू, मला तर असं वाटतं बघा, निवांत घरात बसावं, नातवंड खेळवावी, लेकाकडनं सुनेकडनं लाड करून घ्यावेत बस. हे सगळं खरं आहे, पण विनायकराव मला वाटते ते रक्त थांबणं झाले. आपण त्याला मलमपट्टी करू. थांबल की? नाही 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 थांबायचं. चला तुम्ही. चला चला. ह्यांना तर नातवाची ओढ लागली. आता आप्पीच्या पोस्टिंगचा विषय काढू तरी कसा? जाऊ दे, आता नको बोलायला, राहू दे. ऐक, माझा असं करू नको. नीट विचार करून निर्णय घे. हां सर, सॉरी सर. सर माझ्या घरी जरा अडचण झाली, त्याच्यामुळे मला येता नाही आलं. नाही सर, खरंच सॉरी. हो हो सर, मला कळतंय. मी एक दिवस येऊन जाते सर ऑफिसला. ओके ठीक आहे. पिवताई, अगं तू काय केलंयस? मी आलेच. काय बाया या आजकालच्या पोरींना. मावशी, आता ऐकलं ना तीन तुमचं, मग आता तरी नका ना टोचून बोलू. हा, या मॅडमचं ऐका, म्हणजे साऱ्या घरादाराचं कल्याणच आहे. मग चल रुक्मिणी, दम जरा. ज्याच्यासाठी आले तेच राहिलं, साखर खायची राहिली माझी. लहानपणापासून ओळखतो या माणसाला मी. दुःख कधी दाखवत नाही. लय लागलं त्याला, लय लागलंय. काय करणार? माझ्या येण्याचं नशीबच फुटकं. पाहिजे ना त्याला, आपण काय बोलू शकतो? आप्प्या, निघतो आम्ही, तुम्ही दोघ जण निवांत बोला. हा आप्प्या, नको काळजी करू बाळा. येऊ का मी? चल येतो.
चल आपे. अर्जुन मला काय करू काहीच कळत नाहीये. तू रडू नको फक्त. कलेक्टर असून कोण रडतं का? असं नाही रे अर्जुन, मला दोन्ही पाहिजे ना. मला तू पाहिजे, बाबा पाहिजे, आपलं घर पाहिजे, मला कलेक्टर होणं पण पाहिजे ना. तुला दोन्ही मिळणार आहे. कदमांकडे बघून मला पण टेन्शन आलंय खरं तर. पण आपे मला कदम नेहमी सांगतात की जे नियतीच्या मनात असतं ना तेच होतं, तेच मिळतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नियती कायम आपल्या बाजूने आहे की नाही? कदम आईच्या आठवणी ती काय? अरे ये की बस बस. आज आई असते तर काय म्हणली असते? कशाबद्दल? तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल म्हणतोय मी? हा मी म्हणतो तेच. काहीतरी बोल नका. अरे शपथ. अर्जा अरे तुझी आई लय भारी होती. अरे तिचा घर, तिचा संसार सोडून ती कधी गेली नसती. म्हणजे आपे सोडून जाते असं म्हणतात? अरे तसं नाही अर्जा. नाही, जे काय ते स्पष्ट बोला कदम. अर्जा अरे मी कधी अडून बोललोय का तुझ्याशी? ना मग काय, तुम्ही उगाच आहे ना लय भारी बनाय जाऊ नका. म्हणजे तुम्ही आहे करा, मी आहे तुमच्या पाठीमागं, माझ्या आशीर्वाद लय भारी बनाय जाऊ नका. जे काय ते स्पष्ट बोला. अरे तसं नाही अर्जा. मग कसं आहे कदम? मी असं म्हणत होतो की तुझ्या आईनं तिचं घर संसार कधी सोडला नाही, पण तिनं आपल्याला पण कधी अडवलं नसतं. खरंच? खरंच शपथ. ती म्हणायची ज्याचं त्याचं आयुष्य असतं, आपण नको बांधून घालायला. मला तर कळानच काय करायचं. बाप आणि बायको या दोन्हीतले एक निवडायची वेळ आली का अर्जा? नाही, मला नाही निवडायचं काय. काय गप्पे, कसला विचार करते? तेच तेच काय? तेच काय करायचं, कसं करायचं? झोप आपे आता. अर्जुन असं कसं? पुढच्या सगळ्या गोष्टी यावर आहेत ना. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावर विचार करून काय होणार रे? वा बाहेर छाती टोकपणे बोललास की. हो मी आता बी तेच म्हणतोय. ट्रेनिंग तर पूर्ण होते ना, पोस्टिंगचं बघू आपण काय करायचं. बघू म्हणजे? मला एक सांग आपे, तुला लग्न होईल असं वाटलेलं का तुला? सांग ना. मग अगं मुहूर्त आला होता समोर, 4-5 मिनिटं उशीर झाला असताना तरी तू त्या संकल्प गब्बस रे. मला ती कल्पना नाही करायची. होईल काहीतरी म्हणजे नियतीवर सोडून द्यायचं सगळं. हा अगं आपे, मला आहे ना तेव्हा असं लय आतनी वाटत होतं आपलं लग्न व्हावं लग्न व्हावं, आणि झालं. नाही अर्जुन, पण आता बी तसंच होईल. मी म्हणलं ना तसं मी आहे ना सोबत तुझ्या. काय